नमस्कार मुलांनो. तर बघा आपल्याकडे नंबर आहे क्यूब रूटसाठी 1 4 5 2 6 7 8 4. तर ह्या ठिकाणी मी हा नंबर लिहून घेतलेला आहे. याला आपण डिव्हिजन पद्धतीने करणार आहोत. तर डिव्हिजन पद्धतीने आपण करताना काय करणार, या ठिकाणी जो नंबर दिलेला आहे 1 2 3 4 5 6 7 8, मग याच्यामध्ये लास्ट जे 3 डिजिट आहे ते आपल्याला अंडरलाईन करून घ्यायचे. त्या नंबरचा विचार आपल्याला करायचा नाही. आपल्याकडे नंबर 1 2 3 4 5. तर या ठिकाणी 5 डिजिटची जी संख्या आहे तर 10चा क्यूब येतो तुमचा 1000, 11चा येतो 1331, 12चा येतो 1728. मग अशा पद्धतीने जे आपल्याला संख्या आहे ती 5 डिजिट आहे, म्हणजे आपल्याला 20च्या वरच्या नंबरच्या क्यूबने डिवायडेड करावं लागेल. तर मी या ठिकाणी मी डिवायडेड करते बघा. तर आपण या ठिकाणी 23 आणि 24ने डिवायडेड करू. पण आपण या ठिकाणी 24, तुम्ही कोणत्याही पद्धतीने नंबर घेऊन एक कमी जास्त करू शकता. तर या ठिकाणी मी 24ने डिवायडेड करते. तर 24चा क्यूब करून बघू आपण. तर 24चा क्यूब करताना 2चा क्यूब, नंतर 2चा स्क्वेअर इंटू 4, नंतर 4चा स्क्वेअर इंटू 2 आणि लास्टला 4चा क्यूब. लास्टला येणार 4चा क्यूब. तर अशा पद्धतीने आपण हे सम करून घेणार आहोत. तर क्यूब काढून घेणार आपण. मग आता या ठिकाणी बघा 2चा क्यूब आला तुमचा 8, 2चा स्क्वेअर 4 4चा 16 आणि नंतर 4चा स्क्वेअर आला 16 इंटू 2, 16 इंटू 2 32 आणि 4चा क्यूब आला तुमचा 64. तर बघा मिडलचे नंबर आहे 16 आणि 32, याच्या डबल करायचे. तर 16च्या डबल आला 32 आणि 32च्या डबल आला 64. आता याची ॲडिशन करा. 64 जसंच तसा लिहिला, 4 ठेवणार, 6 कॅरी केला. तर हे आन्सर आलं 6 ॲड 2 8, 8 ॲड 4 12, 12चा 2 ठेवणार, कॅरी 1, 6 ॲड 3 9 1 10, 102 102 2 ठेवणार, 10 कट, 10 कॅरी, 6 ॲड 2 8 आला. त्याच्यानंतर 1 ॲड 3 4 आणि 1 5, 58. 8 ठेवणार, 5 कट, 5 कॅरी, 8 ॲड 5 आले तुमचे 13. तर आन्सर आलं 1 3 8 2 4, 1 3 8 2 4. तर हे आपला क्यूब आलेला आहे 24. म्हणजेच आपण 24ने डिवायडेड केलं. तर 24ने डिवायडेड केलं म्हणून आपण इथे लिहिला 24 आणि आन्सरसाठी इथे लिहिला वरती आपण 24. त्याच्यानंतर हा 24 आपल्याला परत 2 वेळा ॲड करायचा आहे. +24 +24. तर आन्सर आलं तुमचं 4 ॲड 4 ॲड 4 12, कॅरी 1 72. हे आन्सर आपल्याला इथे लिहायचं आहे. 24चा जो क्यूब आलेला आहे तो 1 3, त्याच्यानंतर 8 2 4. आता हे आपण मायनस करणार. 6 - 4 काय येणार तुमचा 2, 2 - 2 0, 5 - 8 म्हणजेच 15 - 8 आले 7, कॅरी 1 3 आणि 1 4, 4 - 4 0, 1 - 1 0. आन्सर आलं 702. आता आपल्याला या ठिकाणी काय करायचं आहे, ही जी पेअर आहे लास्टला जी आपण डिजिट सोडले आहेत ते लास्ट डिजिट घ्यायचे आपल्याला. जसेच तसे 3 डिजिट खाली उतरायचे, म्हणजे ही पेअर पूर्णपणे खाली घ्यायची. 7 8 4, 7 8 4. आता अगोदर आपल्याला स्टेप करायची आहे बघा. स्टेपमध्ये काय घेणार मी, हा 72 घेणार. 72 इंटू कोणताही एक 24 नंबर घ्या आणि लास्टला जो डिजिट आहे या ठिकाणी आलेला हा डिजिट, याची पेअर घ्या. तर या ठिकाणी पेअरमध्ये नंबर 4चा पेअर 4च येतो. याचं मल्टिप्लिकेशन करा. तर मल्टिप्लिकेशन केल्यानंतर तुम्हाला आन्सर येणार 6912. 6912.
त्याच्यानंतरची स्टेप आहे हा 4 तुम्हाला 72च्या इथे ठेवायचा आहे. इथे ठेवणार तुम्ही 4, म्हणजेच ही संख्या झाली 724. याला परत 4 इंटू 4 म्हणजेच काय करणार 724 इंटू 4 तुमचा आन्सर आलेला आहे 11584. 11584 हे तुमचं मल्टिप्लिकेशनचं आन्सर आलं. तर या ठिकाणी मी नंबर लिहून देते. नंबर घेऊया आपण 724 इंटू तोच डिजिट घ्यायचा 4 इंटू 4. आता हा 4 आपण कुठून घेतला, लास्टला जो डिजिट आहे त्याचा फ्रेंड घेतला, म्हणजे 4चा फ्रेंड 4 आला. तर याचा आन्सर आलेला आहे आपलं 11584. तर या ठिकाणी बघा अगोदरचा आन्सर आलेला आहे 6912. आता आपले डिजिट किती होते 1 2 3 4 5 6, म्हणून या ठिकाणी आपण 2 0 लावणार. त्याच्यात ही संख्या प्लस करणार. याचं आलेलं जे आन्सर आहे हे आन्सर प्लस करणार 4 8 5 1 1. तर त्याला प्लस करा. तर बघा 4 8 5 ॲड 2 7 1 ॲड 1 2 9 ॲड 1 10 कॅरी 1 6 ॲड 1 7 702784. बघा 702784. या ठिकाणी मायनस करा 702784 0000. तर बघा हे आन्सर आपलं या ठिकाणी आलेलं आहे. म्हणजे या ठिकाणी आपला डिजिट संपला. म्हणजेच या ठिकाणी जो नंबर आहे 444, अगोदर आपला 24 होता आणि आता हा 4 तिथे आपल्याला ठेवायचा आहे. म्हणजेच आपला आन्सर आलं 244. आन्सर आलेलं आहे 244. आपलं क्यूब रूट आलेला आहे 244. अशा पद्धतीने अगदी इझी सम आहे. अगोदर आपण 1 डिजिटनेही तुम्ही केलं असतं तरी चाललं असतं, पण तुमची स्टेप वाढली असती. 2ने केलं असतं, मग 2चा क्यूब आला असता 8 14 - 8, अशा पद्धतीने ती स्टेप वाढत गेली असती. परत 4 आला असता, परत 4 लास्ट डिजिट घेतला असता. पण या ठिकाणी आपण मोठ्यातल्या मोठी संख्येच्या क्यूबने आपण डिवायडेड करायचं आहे. त्यासाठी आपल्याला 2 डिजिटचे क्यूब आले पाहिजे आणि क्यूब करून आपल्याला त्या ठिकाणी आन्सर टाकायचं आहे. जशा प्रकारे आपण भागाकार करतो त्याच पद्धतीने फक्त क्यूबनेच आपल्याला भागाकार करायचा आहे, डिव्हिजन करायचं आहे. म्हणजेच 24च्या क्यूबने या ठिकाणी मी हा 24चा क्यूब आलेला आहे. त्याच्यानंतर तिघं नंबर ॲड केले 72 आले. तर 72 24 आणि हा लास्ट डिजिट यांचं मल्टिप्लिकेशन केलं ते हे आलं. या तिघं नंबरचं मल्टिप्लिकेशन हे आलेलं आहे बघा. आणि त्याच्यानंतर लास्ट डिजिट आहे तो ह्या 72वरती ठेवायचा आहे. आणि मग हा 724 हा नंबर हे तिघं नंबर आपल्याला मल्टिप्लिकेशन करायचे आहे. आणि याच्यामध्ये हे डिजिट ॲड करायचे. जितके डिजिट असेल तितके 0 ठेवायचे. गरज पडली तर ठेवा 0, नाही तर नाही. 4 डिजिट असेल तर 4 डिजिट या ठिकाणी आलं तर ते ॲडिशन होणार. पण या ठिकाणी हे 4 डिजिट आहे आलेली पहिली स्टेप, त्याच्यावरती 2 0 आले. 1 2 3 4 5 6, म्हणून आपण 8 आणि 4साठी 2 0 या ठिकाणी घेतलेले आहे. आणि लास्टला आपला आन्सर आलेला आहे ते याच्यामध्ये प्लस केलं. अशा पद्धतीने 244 क्यूब रूट 1452678 कितीही मोठा नंबर असला त्याचा क्यूब रूट आपल्याला काढता येणार. क्यूब रूट आपल्याला कसा वाटला आणि ही मेथड कशा पद्धतीने वाटली ते आपण कॉमेंटमध्ये जरूर कळवा. आणि अशाच पद्धतीने एखादा क्यूब तुम्ही करून बघा. हवं तर तुम्ही कॅल्क्युलेटरवरती आन्सर काढा. आन्सर काढल्यानंतर 2 डिजिट घेऊन बघा. सुरुवातीला सिंगल डिजिट घ्या किंवा या ठिकाणी मी तुम्हाला नंबर देते 235चा क्यूब करा तुम्ही. आणि त्याच्यानंतर आलेल्या क्यूबच्या आन्सरमधून 235 क्यूब रूट काढा. म्हणजे आन्सरही तुम्हीच काढायचं आहे क्यूब रूटचं
आणि क्यूब पण तुम्हीच करायचं आहे. मग अशा पद्धतीने कॅल्क्युलेटरवरती करून घ्या आणि अशा पद्धतीने स्टेप वाईज आपण सॉल्व करा. म्हणजेच तुम्हाला कुठल्याही नंबरचा क्यूब रूट आपल्याला काढता येईल आणि क्यूबही काढायचा म्हटला तर ह्या पद्धतीने आपला क्यूब येणार. व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.